बिग बॉस मराठीचा कालचा एपिसोड तुम्ही बघितलाच असेल. त्या एपिसोडमध्ये बिग बॉसने घरच्या सदस्यांना एक संधी दिली की आपल्या भावना व्यक्त करणे, आपल्या आयुष्यातले जे लोक सोडून गेलेत त्यांना आठवून, त्यांना फोनवरती कॉलवरती बोलून भावना व्यक्त करण्यासाठी. ज्यावेळेस राखी सावंतची बारी येते, जेव्हा ती आपल्या आईला आठवून रडत असते, हंबरडा फोडत असते, तेव्हा ही मोकळ्या डोक्याची, बिंडोक डोक्याची अनुश्री माने दाताड काढून हसत असते. अगं बाई, तुला काही अक्कल बिक्कल जरा आहे का नाही? एखादा व्यक्ती आपली भावना व्यक्त करतो, आपल्या आईला आठवून रडत असतो, तिला तिच्या जुन्या आठवणी आठवत असतात, ती पण नॅशनल टेलिव्हिजनवरती तू बिंडोक बोड्याची बाई डोळं हसकोटून दाताड काढून रडत असते. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही ग? राखी सावंतने तिच्या आयुष्यात जेवढं कष्ट केले, जेवढं स्ट्रगल केले, त्यातला 1% जरी तू जरी करू शकली असतीस ना, तरी पण मी तुला मानलं असतं. आणि परत ना हसून झाल्यानंतर ना, आता तिला कळालं की आपल्याकडे ही चुकी झाली, भाऊच्या धक्क्यावरती ही गोष्ट निघू शकते. त्याच्यानंतर ती राखी सावंतला जस्टिफिकेशन देते की अगं, मी तुझा पहिल्यापासून का नाही हसरा चेहरा बघतो, तुझा असला स्वभाव, हसताना स्वभाव बघतो, पण अचानक तू जर तशी रडत होतीस की तुझा फेस बघून मला माझं हसू आवरलंच नाही, म्हणून मी उठून आत गेले, नंतर ना रिटर्न आले, नंतर ना मला वाटलं तुझं आतापर्यंत झालं असेल, मी मागे येऊन बघते तर तुझा अजून चालूच आहे, त्यामुळे मला माझं हसूच आवरलं नाही. अगं, तुला साधी अक्कल पाहिजे होती की एखादा व्यक्ती आपली भावना व्यक्त करतोय आणि तू हसते.